आई राजा उदे उदे. तर बघा याच्यासाठी केला होता 8 तास आणि खूप सुंदर असं माझं घटस्थापना आणि नित्य देवपूजा झालेली आहे. चला तर सगळं कसं केलेलं आहे पाहूया. आणि त्याचबरोबर आजचा मिनी ब्लॉग खूप खास असणार आहे, तर शेवटपर्यंत बघत राहा. आणि नित्य देवपूजा आणि माझी घटस्थापना कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. चला तर पूजेपासून सुरुवात करूया. तर बघा सकाळी सकाळी लवकरच मी घट घातलेला आहे आणि त्या अगोदर मी देवघरातल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घेतली. त्याचबरोबर पानावरती, विड्याच्या पानावरती देव आज विराजमान करायचे असतात आणि ते आता 10 दिवस त्या पानावरतीच राहणार असतात, म्हणजे देव हलवायचे नसतात. इकडे आईसाहेबांना अभिषेक करायला घेतलेला आहे. दोन्ही आईसाहेबांना तुळजाभवानी आईसाहेब, वेडेश्वरी आईसाहेब एकाच ताटामध्ये बसवलेले आहेत अभिषेकासाठी. तर इकडे बघू शकताय मी पंचामृताने अभिषेक केला आणि प्रत्येक अभिषेक केलं की पाण्याचा अभिषेक परत करायचा. असं करत करत मंत्रोपचार करत करत मी अभिषेक केलेला आहे. तर ह्याचा डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल, संध्याकाळी किंवा उद्या येईल आपला डिटेलमध्ये व्हिडिओ. तर इकडे बघू शकता सगळ्यात आवडीचा अभिषेक जर काय असेल आईसाहेबांसाठी तर हळदी आणि कुंकवाचा अभिषेक असतो. तर दोन्ही आईसाहेबांना हळदी कुंकवाचा अभिषेक, पंचामृताचा अभिषेक, त्यानंतर पुन्हा पाणी, असं करत करत सगळा अभिषेक वगैरे संपन्न झालेला आहे. राहिलेली होती हळदीचा सुद्धा अभिषेक करून घेतला आणि खूप सुंदर आणि मन प्रसन्न करून टाकणारा हा सण आहे बघा. खूप 15 दिवस झाले ह्या सणासाठी 8 तास चालू होता आणि आज फायनली हा सण आला. इतकं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये ना खूप. आणि माझ्या सगळ्यात आवडीचा सण म्हणजे ही नवरात्री उत्सव. आईसाहेबांची सेवा तर मी रोजच करते, पण ह्याच्यासारखी सेवा काय म्हणतात ती, ह्या सणात जी सेवा घडते ना ती अशी एरवी घडत नाही. इतकी सुंदर सेवा असते ही. आणि खरंच बघा, ज्यांच्या हातावरती परडी आहे किंवा आईसाहेबांचं वारं येतं त्यांच्यासाठी हा सण म्हणजे खूप मोठा असतो. एका दिवाळीसारखा हा सण माझ्यासाठी हा दसरा हा सण आहे. तर इकडे छान सुंदर अशी पूजा वगैरे झाली आईसाहेबांची. आणि बघू शकताय तुम्ही देवघरामध्ये पानावरती देव विराजमान केले, पिवळी फुलं, ही सगळं छान वाटतं, इतकं प्रसन्न वातावरण. त्याचबरोबर मंगल कलश आपला स्थापन करून घेतलेला आहे आणि आता घालून घेतला घटाला पाणी घातलं, माळ लावली आणि त्यानंतर करून घेते आरती. तर दोन्ही टाईम आता घटामध्ये नवरात्रामध्ये दोन्ही टाईम आपल्या कुलदेवीची आरती आपल्या देवघरामध्ये व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर वाजवून गाजवून नाही तुम्हाला करता आले तर घरच्या घरी का होईना पण तुम्ही अशी आरती करून घटासमोर आरती करायची आपली नित्यनियमाने देवघरासमोर. तर बघू शकता इकडे छान पूजा वगैरे झालेली आहे. चला तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच आय होप तुम्हाला व्हिडिओ तर आवडला असेलच. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आई